श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची ही कथा केवळ चमत्कार नाही, तर ती आपल्याला आपल्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून देणारी आहे. कथेचे नाव आहे अक्कलकोटचा राजा आणि डळमळीत विश्वास. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी समर्थांच्या जीवनातील एक असा प्रसंग सांगणार आहे, जो आपल्याला शिकवतो की जेव्हा आपला स्वतःवरचा आणि दैवावरचा विश्वास डळमळीत होतो, तेव्हा यश आपल्यापासून दूर जाते. पण जेव्हा स्वामी पाठीशी असतात, तेव्हा अशक्यही शक्य होते. एकदा एक गरीब तरुण अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला. तो खूप शिकलेला होता, पण प्रत्येक कामात त्याला अपयश येत होते. सततच्या अपयशामुळे त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे खचला होता. तो स्वामींसमोर रडत होता, "स्वामी, माझ्या नशिबात फक्त अपयशच लिहिले आहे का? मी कितीही प्रयत्न केले तरी मला यश मिळत नाही. मला वाटते मी काहीच करू शकत नाही." स्वामींनी त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहिले आणि तेथेच पडलेला एक दगड त्याला उचलायला सांगितले. "हा दगड घे आणि समोरच्या डोंगरावर नेऊन ठेव," स्वामी त्याला म्हणाले. तरुण, "स्वामी, हा दगड तर खूप जड आहे आणि रस्ताही कठीण आहे. मला नाही वाटत मी हे करू शकेन." स्वामी म्हणाले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." स्वामींचे ते शब्द कानावर पडताच त्या तरुणाच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली. त्याने तो जड दगड उचलला. वाटेत अनेकदा त्याला वाटले की आता आपण पडू, आपला दम संपला आहे. पण दरवेळी त्याला स्वामींचे ते शब्द आठवायचे, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हळूहळू स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत तो तरुण डोंगराच्या शिखरावर पोहोचला आणि त्याने तो दगड तिथे ठेवला. खाली आल्यावर तो स्वामींच्या चरणाशी नतमस्तक झाला. स्वामी हसले आणि म्हणाले, "बाळा, तो दगड जड नव्हता, तर तुझे विचार जड होते. तू आधीच ठरवले होतेस की तू हे करू शकणार नाहीस. लक्षात ठेव, जोपर्यंत तुझा स्वतःवर विश्वास नाही, तोपर्यंत देवही तुला मदत करू शकत नाही. सामर्थ्य तुझ्या आतच आहे, फक्त त्याला घाबरू नकोस. नेहमी सतत प्रयत्न करत राहा." आपल्याला या कथेतून हा बोध मिळतो, आपल्या आयुष्यातही अपयशाचे डोंगर आणि जबाबदाऱ्यांचे दगड असतात. आपण अर्धी लढाई तर मनातच हरतो, पण जर आपण "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" या मंत्रावर विश्वास ठेवला आणि आत्मविश्वासाने पाऊल उचलले, तर कोणतेही शिखर सर करणे कठीण नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही कथा तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.